तर पात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी होती असं बच्चू कडूंनी म्हटलंय। 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंनी ही मागणी केली। कर्जमाफीच्या मागणीसाठी मुंबईला गेलो म्हणून टीका झाली असं देखील बच्चू कडूंनी म्हटलं। सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे होती। म्हणजे जे पात्र आहे त्यांची सरसकट, जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांना 50,000 काही होणार नाही। किमान 2 लाखाची कर्जमाफी करत असाल तर 1.5 लाख रुपये रेग्युलर कर्जदारांची सुद्धा प्रोत्साहन निधी आपण दिला पाहिजे। जे सरकार तारखेपासून घाबरत होतं, दूर जात होतं। आम्ही जेव्हा मुंबईला कर्जमाफीसाठी मीटिंगला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाल्या, पण त्या टीकेकरांना आता उत्तर भेटलेलं आहे। कर्जमाफीची घोषणा झालेली आहे। तर शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही तकलादू आहे असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असं राजू शेट्टींनी म्हटलंय। कर्जमाफी बँकांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी, राजू शेट्टींनी हा सवाल केला। अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती तकलादू आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे। कारण या संदर्भामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जेव्हा आंदोलन केलेलं होतं त्यावेळी सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी 7/12 कोरा करणार असल्याचा पुनरुच्चार केलेला होता। परंतु प्रत्यक्षामध्ये आज जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही आहे। बँकांच्यासाठी केलेली कर्जमाफी आहे का शेतकऱ्यांच्यासाठी केलेली माफी आहे हे काही कळत नाही। तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणं गरजेचं होतं असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं। नियमित कर्ज भरणाऱ्या 1 लाखांपर्यंत अनुदान द्यायला हवं होतं असं थोरात यांनी म्हटलंय। 5 ते 6 वर्षांनंतर कर्जमाफी होत असताना केलेली घोषणा योग्य नाही असं थोरात यांनी म्हटलेलं आहे। 19 साली आम्ही 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली होती महाविकास आघाडी म्हणून। खरं म्हणजे एकंदर जे आता कर्जाचं प्रमाण वाढलेलं आहे ते पाहता 4 लाखापर्यंत कर्जमाफी करणं आवश्यक होतं, सरसकटच कर्जमाफी करणं आवश्यक होतं हे माझं मत आहे। आणि 1 लाख रुपये जे नियमित भरतात त्यांना 1 लाखाची तरी सवलत देणं आवश्यक होतं। हे अत्यंत तुटपुंज ठरलेलं आहे। काळ बदललेला आहे, इतके वर्ष त्यानंतर गेले, 5-7 वर्षानंतर जेव्हा आपण कर्जमाफी करतो आहोत त्या 2 लाखाची त्यावेळेस योग्य आम्ही केली ती योग्य होती। आजची काय 2 लाख हे प्रमाण योग्य नाही असं माझं स्पष्टपणे मत आहे। तर राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणांचा फुगा असून यात बळीराजाच्या तोंडाला पानं फुसली आहेत अशी घणाघाती टीका अंबादास दानवे यांनी केली आहे। कर्जमाफीची घोषणा केली असली तरी ती प्रत्यक्षात मृगजळ ठरेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। ग्रामीण भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ शहरी प्रकल्पावर भर दिल्यानं अर्थसंकल्प बळीराजाच्या डोळ्यामध्ये धूळफेक करणारा असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे।